रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 61व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स चमकले आहेत। या स्पर्धा 14 ते 25 डिसेंबर 2023 रोजी चेन्नई आणि चंदीगड येथे पार पडल्या आहेत। बेळगाव संघाने 1 सुवर्ण 6 कांस्य पदके या स्पर्धेमध्ये जिंकले आहेत। पदक विजेत्यांचे नाव: स्पीड स्केटिंग मध्ये सई पाटील हिने 1 सुवर्ण पदक, फ्री स्टाईल स्केटिंग पदक विजेता जयध्यान राज 1 कांस्य, देवेन बामने 1 कांस्य, अल्पाइन आणि डाउनहिल पदक विजेता साईराज मेंढके 1 कांस्य, रोलर डर्बी स्केटिंग शेफाली शंकरगौडा 1 कांस्य, खुशी घोटीबरेकर 1 कांस्य, रोलर हॉकी मानसी बेवनकत्ती 1 कांस्य अशी या स्केटिंग पटूंनी पदके जिंकली आहेत। स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगने, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येळूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली स्केटिंग रिंग, गुडशपर स्केटिंग रिंग व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत आहेत। या सर्व स्केटर्सना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाडगे व राज घाडगे, उमेश कलघडगी, प्रसाद तेंडुलकर, इंदुदय सीताराम सरचिटणीस, KRSA यांचे प्रोत्साहन लाभत आहे। Good evening everyone. My name is Sairaj Mehendke and I have participated in 61st National which was held at Chandigarh and Chennai and I have secured bronze medal. Even myself Devin Bamne and I have participated in 61st National held in Chennai and Chandigarh and I have secured a bronze medal. I thank my coaches Sir Manjunath, Sir Suryakant for guiding us. Thank you. Hello everyone, myself Shefali Shankar-Gowda. I participated in roller derby national championships conducted in Chennai and we have secured the 3rd place and bronze medal for Karnataka. Thank you. माझं नाव सूर्यकांत हिंडलगेकर आहे। मी बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटिंग कोच असून बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचा संघ 61st नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता। या स्पर्धा चेन्नई आणि चंदीगड येथे पार पडल्या। या स्पर्धेमध्ये बेळगाव डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या संघाने 7 ब्रॉन्झ मेडल जिंकून आपले यश संपादन केले आहे। या सर्वांचा हार्दिक अभिनंदन। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।